तर आज हम बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 15 एरिया. त्यातला आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 15.6. फर्स्टमध्ये काय दिलं आपल्याला तर 28 सेंटीमीटर दिलेलं आहे रेडियस. ओके, आता आपल्याला त्याचा एरिया फाइंड आउट करायचा तर त्यासाठी आपल्याला काय लागेल त्याचा फॉर्म्युला. जसं की आहे तो एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू काय येणार तर पाया आर स्क्वेअर हा आहे आपला फॉर्म्युला. आणि पायाची व्हॅल्यू काय राहते आपली तर एक राहते 22/7 आणि दुसरी राहते आपली 3.14. पण 3.14 हे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली राहते की आपल्याला ती यूज करायची की नाही. पण बेसिकली आपण काय करतो तर 22/7च यूज करतो. ठीक आहे, तर 22/7 आणि मल्टिप्लाय करणार आपण 28चा होणार आहे इथे स्क्वेअर, कारण की आपला आरची व्हॅल्यू किती आहे 28 आहे. ठीक आहे, म्हणून काय करणार आपण इथे आता 22 डिवायडेड बाय करणार आपण त्याला 28ला. आता इथे 7ने डिवाइड होऊन जाते. 7च्या टेबलमध्ये आपला किती येते तर 28 येतो. किती राहतं 7 4 जार 28. इथे काय नाही आपलं तर 4 आणि इथे आपला 1. ठीक आहे, आता इथे बघा काय तर 22 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय येईल आपला 28. कारण की काय तर इथे आपण स्क्वेअर केला कसा तर 28चा, म्हणून इथे काय घेतलं होतं आपण डबल 28 घेतला होता. बघा आता काय राहणार इथे इज इक्वल टू 22 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाय बाय आणि 20. आधी 22 मल्टिप्लाय 4 केलं तर आपला आन्सर इथे 88 आणि 88 मल्टिप्लाय बाय करायचं आपल्याला 28ने, म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 2464 स्क्वेअर सेंटीमीटर. 10.5 सेंटीमीटर दिलेलं आहे. आता याचंसुद्धा आपल्याला काय तर रेडियस दिलेला आहे. आता आपण एरिया काढूया त्याचा. एरिया ऑफ सर्कल काय तर आपला फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर, सिम्पली 22 डिवायडेड बाय 7 आणि मल्टिप्लाय कसं करायचं तर 10.5चं होणार इथे स्क्वेअर, म्हणजे 10.5 किती वेळेला लागेल आपल्याला तर 2 वेळा. आता इथे जो आपल्याला रेडियस दिला आहे तो काय तर त्याचं पॉईंटमध्ये दिला. बघा काय करायचं आहे 22 मल्टिप्लाइड बाय काय करणार आपण तर 10.5 मल्टिप्लाइड बाय 10.5 आणि मल्टिप्लाइड बाय करणार आपण त्याला 100ने. का केलेलं आहे कारण की ते व्हॅल्यू काय आलेली आहे तिथं पॉईंट नंतर आहे. ठीक आहे, त्याचा काय केलं आपण तर इथे पॉईंट काढून टाकला म्हणून काय केलं आपण त्याला 100 केलेलं आहे. ठीक आहे, आणि काय करणार तर डिवायडेड बाय करणार आपण त्याला परत. आता काय करायचं आपल्याला 22 मल्टिप्लाइड बाय 105 मल्टिप्लाइड बाय 105, कारण की आपण काय केलं याचे पॉईंट दोन्ही याचे काढून टाकले. काय केलं आपण दोन्ही याचे पॉईंट काढून टाकले म्हणून काय लिहू शकतो आपण त्याला डायरेक्टली 22 मल्टिप्लाइड बाय 105 मल्टिप्लाइड बाय 105 आणि डिवायडेड करणार आपण 7 मल्टिप्लाइड बाय 100ने. ओके, आता इथे काय करता तर 7ने डिवाइड केलं तर इथे येईल आपला आन्सर 15, म्हणजे काही नाही तर 22 मल्टिप्लाइड बाय 15 मल्टिप्लाइड बाय होणार आहे 105. ठीक आहे, आणि मल्टिप्लाइड बाय होईल आपलं 100. आता यांचं टोटल किती येते तर 330 मल्टिप्लाइड बाय 105 डिवायडेड बाय 100. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं किती आन्सर येतो आपला 3465. ओके, आणि डिवायडेड बाय करणार आपण 100ने, म्हणजे आपला आन्सर लास्ट येणार आहे 6.5 सेंटीमीटर स्क्वेअर. थर्ड बघूया 17.5 सेंटीमीटर. आता एरिया ऑफ सर्कल आहे आपला फॉर्म्युला पाय आर किती येणार तर व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लाइड बाय 17.5 मल्टिप्लाइड बाय 17.5. 22 मल्टिप्लाय बाय 17.5 मल्टिप्लाइड बाय 7.5 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 100. 22 मल्टिप्लाइड बाय 175 मल्टिप्लाइड बाय 175 डिवायडेड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 100. मल्टिप्लिकेशन केली किती आन्सर येतं आपलं तर 550 मल्टिप्लाइड बाय 175 आणि डिवायडेड बाय करणार आपण 100ने. दोघांचं मल्टिप्लिकेशन केली तर किती येते आपलं आन्सर तर इथे 9625. ओके, आणि डिवायडेड बाय करायचं आपलं 100ने. आपलं तर 962.5 सेंटीमीटर एवढा आपला आन्सर येणार आहे. नंबर 2 बघा एरिया ऑफ सम सर्कल आर गिवन बिलो अँड फाइंड द डायमीटर. काय करायचं तर आपल्याला एरिया दिलेला आहे त्यावरून आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचं. बघा 176 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. मग काय करायचं आपल्याला एरिया ऑफ सर्कल काय तर आपला 176 सेंटीमीटर आहे. नंतर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय दिला आपल्याला तर पाय आर स्क्वेअर याचा फॉर्म्युला आहे. मग एरिया ऑफ सर्कल किती आहे तर आपला 176 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू काय तर आपली ती आहे 22/7 आणि आरचा स्क्वेअर आपल्याला फाइंड करा, म्हणजे रेडियस आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. तर बघा आपण काय करू शकतो इथे किती 176 मल्टिप्लाइड बाय 7 इज इक्वल टू आर स्क्वेअर, म्हणजे आपल्याला याच्यात व्हॅल्यू पुटअप करायची. 176 मल्टिप्लाय बाय 7 केला आपण
आणि अपॉन काय केलं तर 22. आता 22ने 176 डिवाइड होते, तर इथे किती येईल तर 16. ओके, हे जाईल किती येईल तर 2ने. म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे घेणे 16 मल्टिप्लाइड बाय करणार 7 आणि अपॉनमध्ये 2. आता 2ने आपला 16 जाते, 2च्या टेबलमध्ये 16 येते, म्हणून काय नाही ते 8. ओके, 6 2 जार 8 येते, म्हणजे हे सुद्धा कट होऊन जाईल. इथे येईल आपला 7. आता 7 8 जार किती येतो तर आपला येतो 56 आणि हा आर स्क्वेअर जसं तसं. म्हणजे आरची व्हॅल्यू किती निघाली तर आपली ती निघालेली आहे 56 आणि डायमीटर किती निघाला आपला तर 2r. म्हणजे काय येणार तर d इज इक्वल टू 2√56 येणार आपला. सेकंड बघूया, 394.24 स्क्वेअर सेंटीमीटर. आता एरिया ऑफ सर्कल किती येणार तर पाय आर स्क्वेअर आहे दिलेला, म्हणजे एरिया ऑफ सर्कल किती आलेला आहे तर 394.24 इज इक्वल टू काय करणार आपण 22/7 मल्टिप्लाइड बाय आर स्क्वेअर. फॉर्म्युल्यात आपण फक्त व्हॅल्यू पुटअप केलेली आहे, म्हणजे किती येणार तर आर स्क्वेअर इज इक्वल टू 394.24 मल्टिप्लाइड बाय करणार आपण 7 मल्टिप्लाइड बाय 100 आणि अपॉनमध्ये काय येणार तर 22 मल्टिप्लाइड बाय सिम्पली आर स्क्वेअर इज इक्वल टू 394.24. आता याला आपण सॉल्व करू शकतो. हा किती जाईल तर हा 2ने कट होऊन जाईल आपला. ठीक आहे, किती येणार तर 3584 आपला आन्सर येणार आहे. मल्टिप्लाय करणार आपल्या 7ने, म्हणजे आपला आन्सर किती येईल तरी 1792 मल्टिप्लाइड बाय 7. आर स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार आपला आन्सर तर 12,544 आणि डिवाइड करायला आपल्याला 100ने इज इक्वल टू काय येणार तर आपला आन्सर रूट आर स्क्वेअर इज इक्वल टू 12,544 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू इथे येईल आपला 12 आणि येईल आपला डिवायडेड बाय 10. म्हणजे आपला आन्सर किती येणार तर आरची व्हॅल्यू किती येणार तर इथे ती येणार आहे 11.2 सेंटीमीटर. डी डायमीटर किती येणार तर तो येणार आपला 22.4 सेंटीमीटर आपला आन्सर येणार आहे. 12,474 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. तर आपली व्हॅल्यू काय दिलेली आहे इथे, एरिया ऑफ सर्कल किती आहे तर पाय आर स्क्वेअर आहे. व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला इथे, एरिया ऑफ सर्कलची व्हॅल्यू किती आहे तर 12,000. तर काय येणार इथे व्हॅल्यू आपली 12,474 इज इक्वल टू काय येणार तर 22 डिवायडेड बाय 7 आणि मल्टिप्लाय बाय आरचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला इथे, किती गेलं तर हा 22ने कॅन्सल होतो, म्हणजे किती येणार तर 1134 इज इक्वल टू आर स्क्वेअर व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार तर 567 मल्टिप्लाइड बाय करा, आपलं आन्सर किती येणार तर 3969. मग बघूया आपण हा रूट कसा जमवतो आपला तर बघा काय करणार आपण त्याला, रूट 3969 इज इक्वल टू काय येणार तर रूट किती येईल आपल्याला तर 3 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 3 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 7 स्क्वेअर किती दिलं आहे तर रूट 3 मल्टिप्लाय बाय 3 कॉमन घेतलेला आपण याच्यातला 3 मल्टिप्लाय बाय 7 स्क्वेअर किती येणार आपला आन्सर तर 63. म्हणजे आर इज इक्वल टू 63 येणार आहे. क्वेश्चन नंबर 3 बघूया. डायमीटर ऑफ द सर्क्युलर गार्डन इज 42 मीटर. देर इज अ 3.5 मीटर वाईड रोड अराउंड दी गार्डन अँड फाइंड द एरिया ऑफ द रोड. बघा काय म्हटलं आहे, सर्क्युलर गार्डन दिलेलं आहे 42 काय तर मीटरचं हे काय दिलं आहे तर राऊंडेड आपल्याला गार्डन सांगितलं. ठीक आहे, त्यात आपल्याला काय करायचं तर हा जो रोड दिलेला आहे आपल्याला तो किती दिलेला आहे तर 3.5 मीटरचा रोड दिलेला आहे. ओके, आपल्याला काय करायचं तर याचा एरिया फाइंड आउट करायचा की तो किती आहे. बघा डायमीटर ऑफ द गार्डन किती दिलेलं आहे आपल्याला 42 सेंटीमीटर दिलेलं आहे. रेडियस ऑफ द गार्डन किती आहे तर 42 डिवायडेड बाय 2. सिम्पली इथे किती येणार तर 21 सेंटीमीटर आपला आन्सर येणार आहे. ठीक आहे, डायमीटर ऑफ द गार्डन इंक्लुडिंग रोड किती आहे तर 42 प्लस 3.5 प्लस 3.5 म्हणजे काही तर आपली प्लस किती आहे तर 42 प्लस येणार आहे इथे 7.0 म्हणजे किती येणार तर 49 सेंटीमीटर एवढा आपला आन्सर येणार. मग काय रेडियस ऑफ द गार्डन किती येणार तर इंक्लुडिंग रोड किती येणार तर 49 डिवायडेड बाय 2. आता 2 हे डिवाइड होते तरी किती येणार आपला आन्सर तर 24.5 एवढा आपला आन्सर आहे. म्हणजे आपला रेडियस किती झाला तर 24.5 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ द रोड किती आहे तर आपला ऑफ द गार्डन मायनस काय करायचं आपल्याला एरिया ऑफ गार्डन किती आहे तर विथ रोड किती येणार तर पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार तर आपली आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. आता एरिया ऑफ किती दिलेला आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची आहे तर 22 डिवायडेड बाय 7 म्हणजे किती आहे तर
24.5 स्क्वेअर मायनस 21 स्क्वेअर. म्हणजे आन्सर किती येतो आपला 22 डिवायडेड बाय 7 आणि याचा स्क्वेअर काढला किती येतो आपला, तो येतो 600.25 आणि मायनस करायचा आपल्याला 21चा स्क्वेअर, म्हणजे तो किती आला तर 449.25 मल्टिप्लाइड बाय करायचं आपल्याला 100 आणि डिवायडेड बाय काय होतं 7 मल्टिप्लाय बाय होणार आपलं 100. सिम्पली 22 मल्टिप्लाइड बाय 15925 याला कशाने भाग गेला तर आपला 7 याला भाग घेतो, म्हणजे आपला आन्सर किती आला तर 2275 आपला आन्सर आला. नंतर बघा इज इक्वल टू काय तर 22 मल्टिप्लाइड बाय 2275 आणि काय होणार इथे तर हा होता आपला 100. आता बघा इथे किती होतं 22 मल्टिप्लाय बाय 2275 याला मल्टिप्लाय केलं किती येते तर 1550 किती आला तर आपला आला आपला 100 डिवायडेड बाय 100. सिम्पली काय करायचं इज इक्वल टू 500.5 म्हणजे एरिया ऑफ रोड किती आला तर आपला 500.5 मीटर स्क्वेअर आपला एरिया आला. नंबर 4 बघा फाइंड द एरिया ऑफ द सर्कल इफ इट्स सर्कमफरन्स इज 88 सेंटीमीटर. आपल्याला काय दिलं आहे तर सर्कमफरन्स दिलेला आहे किती आहे तर 88 सेंटीमीटर दिलेला आहे. सर्कमफरन्स ऑफ सर्कल किती दिलं आहे तर 88 सेंटीमीटर दिलेलं आहे, ऑलरेडी गिवन दिलेलं आहे आपल्याला हे. आता सर्कमफरन्स ऑफ दी सर्कल किती आहे तर 2πr. ठीक आहे, व्हॅल्यू पुटअप करायचं आहे. सर्कमफरन्स ऑफ दी सर्कल किती आहे तर 88 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 22 अपॉन 7 मल्टिप्लाइड बाय r. तर व्हॅल्यू पुटअप जर केली आपण 88 इज इक्वल टू आता इथे किती येईल तर 22 मल्टिप्लाय बाय 2 केला तर किती आन्सर येते 44 आणि डिवायडेड बाय 7. सिम्पली काय करायचं आपल्याला 88 मल्टिप्लाय बाय 7 आणि डिवायडेड बाय 44. याला काय तर याला भाग जातो कसा तर 44 1 जार 44 आणि 44 1 जार 44 आणि 44 2 जार येतो 88 मल्टिप्लाइड बाय आपण 7. आपला आन्सर किती नंतर आर इज इक्वल टू 40 सेंटीमीटर कारण ते 7 2 जार 40. आता एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू काय तर पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 22 अपॉन 7 मल्टिप्लाइड बाय 14चा स्क्वेअर करायचा म्हणजे किती नंतर 22 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 14 मल्टिप्लाइड बाय 14 इज इक्वल टू किती नंतर दोघांचा मल्टिप्लाय केले येते तर इथे आपला 44 मल्टिप्लाइड बाय 14 इज इक्वल टू आन्सर किती येणार तर 616. मध्ये एरिया ऑफ सर्कल किती येणार तर आपला 616 सेंटीमीटर